श्री स्वामी समर्थ. अगरबत्ती लावण्यापेक्षा ना मी कापूर वापरते. तर कापूर वापरण्यासाठी मी कोळसे गरम करून घेतले आणि त्यावरती एक वडी दररोज मी ही लावत असते आणि घरात निगेटिव्ह एनर्जी पण कमी होते आणि जीव-जंतू असलेले हे नाहीसे होतात आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं. अगरबत्ती थोडीशी घातक आहे, म्हणून मी कापूर लावते. एकदा का वय झालं ना माणसाचं, हे दुःख ते दुःख चालूच असतं. आणि आज त्याची खूप कंबर दुखत होती आणि त्यांच्या मणक्यात गॅप आहे ना, तर त्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता. तर आज सकाळी-सकाळी त्यांची मालिश करून दिली. किती खाल्लं तरी आणि काही केलं तरी आता काही राहणार नाही, वरची वर दुखणारच आहे. तरी पण दवाखान्याला कमी नसतं आणि गोळ्या औषध घेतलं तोपर्यंत त्यांना फरक पडतो. पुन्हा जसेच तसं होतं. तर आत्या बसल्या-बसल्या बरेच कामे आवरत होत्या. पण आता त्यांना काही जास्त जमलं तरी पण थोडंफार करतातच. भाज्या निवडणं, दळणं करणं, भांडे घासणं त्यांच्या मागेच कामे होते. आताही थोडंफार करतात. आता काही जास्त मणक्यामुळे जमेना झालंय. त्यासाठी मलाच करावं लागतं. तर आज मी ना पुरी भाजी बनवली होती. तर मस्त अशा टम्म फुगल्या होत्या पुऱ्या. तर पुऱ्या फुगण्यासाठी ना 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा ओवा, घट्ट असं मळून घ्यायचं पीठ आणि मग पुऱ्या लाटायच्या आणि एकदम टेस्टी अशा पुऱ्या होतात. आणि मी पुरीसोबत आज मटकी आणि बटाटा मिक्स भाजी बनवली होती. तुम्हाला एखाद्या वेळेस नक्कीच शेअर करेन. बाय.